येशू देवाऱ्यावरी आला, देवपूजा नाव वळे त्याला, तेथे पैजाराचे काम, आदामाशी तो आदामा असे म्हणत क्रांतिज्योत या मातीमध्ये रुजवणारे जगद्गुरु संत सुरेश तुकोबा, काशी जाते मथुरा जाते तीनों समय तुम नहाते, अरे पाणी से क्या पाया मेंढक तो पाणी में सोते, या शब्दात समाजाचा माता ठिकाण्यावरती आणणारे महात्मा कबीर, आहक तंतावर आहक देशावर अवघा मुलूक आपला असे म्हणत ज्या पित्याने आपल्या पुत्राच्या काळजात साज घातली आणि महाराष्ट्रामध्ये स्वराज्य उभे करून दाखवले, ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. आज देखील त्या युग पुरुषाचं नाव ऐकल्यावरती आमच्या घराघरामधल्या आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. आज देखील त्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावरती आमच्या तरुणाच्या नसामध्ये रक्त खवून उठतं. असं वयावरची छातीने मृत्यूशी झुंज येऊन मृत्यूवरती विजय मिळवणारे स्वराज्य रक्षक धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज. संपूर्ण जन्म अविवाहित राहिलो तर चालेल, पण क्रांतीचं काम नाही थांबलं पाहिजे असे म्हणून क्रांतीची प्रेरणा देणारे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे पुण्यामध्ये येऊन शनिवार वाडा बांधण्याच्या नादाने पेशव्यांना गरजणारे, तिथं मातीचे नाही तर छातीचे करायचे असतात. तर छातीचे तट करण्याची हिंमत जे कोण ऐऱ्यामध्ये नाही ती या मातीमधल्या बहुजन समाजामध्ये आहे हे ठणकावून सांगणारे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज. नीतीविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नित्य गेले, नित्याविना शूद्र खचले, हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. या शब्दात विद्येचं महत्व जगासमोर मानणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. मी प्रथमता आणि अंतिमता भारतीयच आहे आणि भारतीयच राहणार म्हणून ज्या युग पुरुषाने सगळे झेंडे बाजूला सारवून सर्वप्रथम तिरंग्याला स्थान दिलं असे भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक विचारांचे प्रणेते, साहित्य सम्राट, लोकशाहीर, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देऊन माणसांची अंतर्मने स्वच्छ करणारे संत गाडगेबाबा महाराज, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या देवता, सर्वसामान्यांच्या घराघरापर्यंत जाऊन पोहोचवणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर, महामाता मुक्ता साळवे, पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बेबी शेख, या तमाम महापुरुषांना, ग्रहपुरुषांना, महामातांना मी वंदन करून आजच्या या लक्षणीय उपासनेमध्ये उपस्थित राहून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या सर्वांच्या जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये मी माझ्या भाषणास सुरुवात करतोय. आज जो माझ्या ख्रिस्ती बांधवांचा अन्याय झालेला आहे तो मी डोळ्यानं बघितलेला आहे आणि जर अशा काही गोष्टी जर आमच्या समोर जर येत राहिल्या तर मी संस्थापक अध्यक्ष एक गवाही देतो की महाराष्ट्रभर दलित चळवळ्या रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाहीत. शासनाने या गेंड्याच्या कातडीच्या शासनाने जरी जी तात्काळ दखल नाही घेतली तर किनी टोल नाका चक्काजाम करण्याचा इशारा देतोय आणि लवकरच इचलकरंजी बंद, हातकणे तालुका बंद, यासाठी आम्ही पुढची पावलं उचलतोय. आजच्या या लक्षणीय उपोषणमध्ये जे काही माझे सगळे ख्रिस्ती बांधव आहेत, माझ्या माता बहिणी आहेत, यांना आमच्या भावी खासदार मित्र परिवार वैयक्तिक साम्राज्य संघर्ष योद्धा जनहिताधिकारी संघटनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय येशू ख्रिस्त. थँक्यू सर.